एबीपी माझाच्या बातमीचा दणका. शाळांवर अल्पसंख्याक दर्जाची खैरात करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई. अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवारांच्या आदेशानंतर उपसचिव मिलिंद शेनॉय यांची बदली. कारवाई होणार का असा सवाल. इंदापूरच्या भिगवणमध्ये आई आणि भावाच्या डोळा देखत तरुणीचं अपहरण. दोघांच्या डोळ्यात चटणी फेकली. भिगवण पोलिसात गुन्हा दाखल. तर घटनेच्या निषेधार्थ आज भिगवण शहर बंद. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं शैक्षणिक आणि सरकारी नोकरीतील 5% आरक्षण रद्द. हायकोर्टाच्या स्थगितीनंतर राज्य सरकारकडून GR जारी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती डाउनलोड करण्यात यश. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू. जबरदस्तीनं धर्मांतर करणं ही चिंतेची बाब. हिंदू समाज धोक्यात नाही, परंतु सतर्क राहिलं पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. सोळा वर्षाखालील मुलामुलींना सोशल मीडिया बंदीची शक्यता. केंद्र सरकार नवा नियम आणणार. सोशल मीडिया कंपन्यांशी सरकारची चर्चा. बंगालच्या उपसागरात युद्धनौकांची मांदियाळी. इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूसाठी 65 युद्धनौका डेरे दाखल. 70 देशांचा सहभाग. राष्ट्रपती पाहणी करणार. T20 विश्वचषकाच्या साखळी फेरीत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना. कर्णधार सूर्यकुमार यादव भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.